नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शॉप ॲक्ट लायसन कसे काढावे. तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या, छोटा मोठा, त्याच्यासाठी शॉप ॲक्ट लायसन हे महत्त्वाचं असतेच. तर कसे काढावेत, त्याबद्दल डॉक्युमेंट्स काय लागतात, प्रोसिजर काय असते, संपूर्ण मी सांगणार आहे. एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये, कुठलेही कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर बघा, आपल्या सरकारवरती अकाउंट कसं बनवायचं हे तर तुम्हाला माहिती आहे. बघा, मी अकाउंट क्रिएट केलेलं आहे, तर मी आता डायरेक्ट लॉग इन करतो आहे. अकाउंट क्रिएटची प्रोसिजर मी यामध्ये सांगणार नाही, ते खूप सिंपल आहे, तुम्ही बनवू शकता. तर बघा, मी लॉग इन झालो आहे माझ्या अकाउंटमध्ये. आता व्हिडिओ नीट बघा, मी प्रोसिजर स्टार्ट करतो आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, इथं उपविभाग दिसतं आहे, तिथे तुम्हाला कामगार विभाग सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर दुकाने, संस्था, नूतनीकरणाचा दाखला यावरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, इथं प्लीज सिलेक्ट टाईप ऑफ रजिस्ट्रेशन, तर इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर बघा, इथं लेफ्ट साईडला पुन्हा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेटेशन 0 to 9 वर्कर आणि अबो 10 वर्कर. जर तुमच्या शॉपमध्ये 9पेक्षा कमी वर्कर असेल तर तुम्ही फर्स्ट ऑप्शन चूज करायचं आहे, आणि 9पेक्षा जास्त असेल तर सेकंड ऑप्शन. तर बघा, आता फॉर्म ओपन झाला आहे, आता पूर्ण माहिती इथे भरायची आहे. तर इथे डिव्हिजन विभाग निवडायचा आहे. माझं नाशिक आहे विभाग, तर मी नाशिक निवडतो आहे. बघा, तुमचा जो विभागात येत असेल तुम्ही तो निवडू शकता. विभाग निवडल्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्टचं ऑप्शन दिसेल. विभाग निवडल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं. त्यानंतर तुमचे ऑफिस दिसतील, जे तुमच्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल असेल, जे तुमच्या जवळचे असेल ते ऑफिस तुम्ही इथे निवडून घ्यायचं आहे. सिंपल प्रोसिजर आहे. तर बघा, मी ऑफिस निवडलं आहे, मला जे योग्य वाटतं. नेम ऑफ इस्टॅब्लिशमेंटमध्ये तुमच्या शॉपचे नाव जे तुमचे असेल ते तुम्ही नाव टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर साईडला ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येणार आहे. तर बघा, मी आता इंग्लिशमध्ये नाव टाईप करत आहे, तर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येईल. जर तुमच्या नावामध्ये काय मराठीमध्ये मिस्टेक असेल तर तुम्ही मॅन्युअली इथे चेंज करू शकता. तर इथे आता खाली तुम्हाला प्रिव्हियस डिटेल्स ऑफ इस्टॅब्लिशमेंट दिसते. जर तुमचं जुनं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही तिथे ऑप्शन आहे ते निवडू शकता. माझं न्यू रजिस्ट्रेशन आहे, तर मी न्यू रजिस्ट्रेशन सिलेक्ट केलं आहे. आता इथे तुम्हाला ॲड्रेस अँड सिच्युएशन ऑफ इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुमचं शॉप ज्या ठिकाणी आहे त्याचा पत्ता वगैरे तुम्हाला टाकायचा आहे. इथे जिथे जिथे रेड मार्क आहे ते भरणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही इथे पण इंग्लिशमध्ये ॲड्रेस टाईप केल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येणार आहे. पत्ता तुमचा प्रॉपर टाकल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गाव. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुमचा. त्याच्यानंतर रेसिडेन्सीन्स, म्हणजे तुम्ही केव्हापासून या ॲड्रेसवरती राहतात ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर आधार नंबर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि स्टेटस ऑफ डेजिग्नेशन, म्हणजे तुम्ही सेल्फ ऑनर आहेत का आहेत ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. आता इथे तुम्हाला डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ बिझनेस, म्हणजेच व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकायचा आहे. ज्या तारखेला तुम्ही तुमचं शॉप ओपन केलं होतं ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तर खाली तुम्हाला नेचर ऑफ बिझनेस, म्हणजे तुमचं काय व्यवसायाचं स्वरूप, कामाचं स्वरूप तुम्हाला टाकायचं आहे, जे तुमचं असेल ते. तर माझं सिच्युएशनमध्ये वर्कशॉप आहे तर मी ते सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट सेक्टर प्रायव्हेट आहे तर मी ते सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या इथे किती वर्कर्स काम करतात, पुरुष किती, महिला किती, त्याची पण तुम्हाला माहिती व्यवस्थित फिल करायची आहे. तर तुमच्या इथे शिकाऊ उमेदवार किती आहे, काम करणाऱ्यांची संख्या, तर काहीच नसेल तर 0 टाकायचं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ पार्ट टाईम वर्कर्स, तिथे पण तुमच्याकडे असेल तर 1 2 जे असेल ते टाकायचं, नसेल तर 0 करून पुढे जायचं आहे. आता इथे तुम्हाला नेम ऑफ द एम्प्लॉयर टाकायचं आहे, म्हणजेच मालकाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर तुम्हाला मालकाचा निवासी पत्ता टाकायचा आहे.
तुमचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही टाकायचा आहे. रेड मार्कमध्ये जेवढे आहेत ते मॅन्डेटरी व्यवस्थित फिल करायचे आहे. त्यानंतर इथे रेसिडेन्सीज म्हणजे केव्हापासून तुम्ही या पत्त्यावर राहतात ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, मेल ID टाकायची आहे, मोबाईल नंबर आणि स्टेटस ऑफ डेजिग्नेशन. तुम्ही स्वतः असल्यामुळे तिथे सेल्फ ऑनर किंवा ऑनर टाकू शकतात स्टेटसमध्ये. तर तुम्हाला सिलेक्ट ऑफ इस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी म्हणजे तुमचं दुकान कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर दुकाने शॉप असल्यामुळे दुकाने सिलेक्ट करायचं आहे आणि टाईप सिलेक्ट करायचं आहे. वर्कशॉप असेल तरचे तुम्हाला तिथे शो नसेल करत असेल तर तिथं ऑर्डरमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता की तुमचं काय आहे, वर्क काय आहे, वर्कशॉप वगैरे जे तुमचं असेल ते तुम्ही टाकू शकता. तर अशाच प्रकारे सिलेक्ट ऑफ इस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी ते पण सिलेक्ट करायचं तुम्हाला. तर बघा मी इथं सेल्फ ऑनरशिप सिलेक्ट केलं आहे कारण माझ्या याच्यामध्ये कोणी पार्टनर वगैरे नाही, तर मी सेल्फ ऑनर सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे सेल्फ टाकू शकता. नेम ऑफ द मेंबर, एम्प्लॉयर इन फॅमिली. तुमचे मेंबर असेल तर त्यांचे नाव टाकून तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुन्हा तुम्हाला इथे किती पुरुष किती स्त्रिया तुमच्या इथे काम करतात हे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे कन्सेंट सेल्फ डिक्लेरेशन वाचू शकता. त्याच्यानंतर टिक मार्क करायचं आहे, त्यावरती टिक मार्क करून तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन सेव्ह करू शकता. तर बघा ॲप्लिकेशन नंबर आला आहे. ही होती फर्स्ट स्टेप. आता पुढची स्टेप तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे ती असणार आहे. तर बघा, तर इथे आता तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये पुन्हा शॉप सिलेक्ट करायचं आहे, रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट सर्व्हिसमध्ये आणि सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन ID नाही टाकला तरीही चालतो, सर्च करायचं आहे. तुमचं जे फॉर्म भरलेला आहे तो इथे तुम्हाला शो होईल. बघा इथे पूर्ण तुम्हाला डिटेल शो होते. अपलोड डॉक्युमेंट, डाउनलोड फॉर्म आणि डिलीट ॲप्लिकेशन. तर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. आता इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर फोटो तुम्हाला एका साईजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 160 पिक्सेल बाय 212. त्याच्यासाठी तुम्ही रिसाईज इमेजरचा वापर करू शकता. इथे तुम्ही तुमचा इमेज अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या साईजमध्ये पाहिजे ती सिलेक्ट करून प्रोसेस करायची आहे. इथे तुम्हाला इमेज अपलोड करायची आहे. बघा इमेज अपलोड झाली. सिग्नेचरचं पण सेम प्रोसिजर करायची आहे. बघा तर सिग्नेचर पण मी अपलोड केलेली आहे. तर हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, एक आधार कार्ड आणि सेल्फ डिक्लेरेशन. तर माझ्याकडे आधार कार्ड आहे ऑलरेडी. आता मी ते स्कॅन करून घेतलं आहे. आता मी त्याला नाव देऊन सेव्ह करतो आहे. सिम्पल प्रोसिजर आहे. आधार कार्ड डाउनलोड केलं आहे. आता त्याला मी इथे येऊन अपलोड करणार आहे. टिक मार्क करायचं आहे, चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. जे आता तुम्ही आधार कार्ड स्कॅन केलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे. सिम्पल प्रोसेस आहे. आधार अपलोड झालं आहे. आता सेम सेकंड प्रूफ तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन कुठे भेटेल? इस्टॅब्लिशमेंट ॲपमध्येच तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन आहे. कुठेही जायची वेगळी गरज नाही आहे. तर सेल्फ डिक्लेरेशन पण मी इथे अपलोड केलं आहे. आता पुढची प्रोसिजर आहे तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे ॲक्च्युअल फोटो ऑफ इस्टॅब्लिशमेंट डिस्प्लेइंग. मराठीमध्ये तुमचा नावाचा बोर्ड असलेली पाटी तुमच्या दुकानाच्या बाहेर फोटो काढायचा आहे, त्याचा दुकानाचा फोटो, त्याच्यावर मराठीमध्ये बोर्ड पाहिजे. तर जो तुमच्या दुकानाचा फोटो आहे जो तुम्ही काढला आहे तो तुम्हाला आता इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यामध्ये नाव शो झालं पाहिजे व्यवस्थित, लांबून फोटो घ्यायचा व्यवस्थित, तो फोटो इथे अपलोड करायचा आहे. आणि ऑर्डरमध्ये काही अपलोड करण्याची गरज नाही आहे. तर अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. सरळ असं प्रोसिजर होईल आणि अशा प्रकारची विंडो ओपन होईल. इथपर्यंत तुमची सेकंड स्टेप पूर्ण होते. आता फायनल स्टेप तुमचं पेमेंट. पुन्हा इथे शॉप निवडायचं आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ शॉप इस्टॅब्लिशमेंट, त्यानंतर डायरेक्ट सर्च करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला शो होईल. पेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे पेमेंटसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला कसं पेमेंट करायचं आहे ते IMPS, वॉलेट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड सगळे ऑप्शन दिलेले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. थोडा लोड होईल.
त्यानंतर तुम्ही इथे UPIचं पण ऑप्शन आहे बघा. UPIवरती क्लिक करतो आहे. शो QR. तुम्ही इथे QR स्कॅन करून पेमेंट करू शकता. पेमेंट कन्फर्म आणि सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. याची तुम्ही प्रिंटआउट काढायची तर काढू शकता, नाही काढली तरीही चालतं. तुमचं पेमेंट इथे कन्फर्म झालं आहे. तर ही होती प्रोसिजर पेमेंटची. आता फायनल आहे तुमचं सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड कसं करणार ती प्रोसिजर. पुन्हा एकदा इथे शॉप सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ शॉप इस्टॅब्लिशमेंट आणि पुन्हा सर्चवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला डाउनलोड फॉर्म आणि डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट हे 2 ऑप्शन दिसत आहे. डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट म्हणजेच तुमचं शॉप ॲक्ट लायसन. हेच तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये लॅमिनेशन करून लावायचं आहे. आणि डाउनलोड फॉर्म हा तुम्हाला लोन वगैरे त्यासाठी लागू शकतो, तर त्याचे पण तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे. तर बघा आता मी तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन ओपन करून दाखवतो. तर मी डाउनलोड फॉर्मवर क्लिक केलं आहे. फॉर्म डाउनलोड होतं आहे. आता बघा डाउनलोड झालं आहे. मी आता त्याला ओपन करतो. हेच ते तुमचं शॉप ॲक्ट लायसन. याची तुम्ही प्रिंटआउट काढून शॉपमध्ये लावायची आहे लॅमिनेशन करून. हीच होती संपूर्ण प्रोसिजर. शॉप ॲक्ट फक्त तुमचं 59 रुपयामध्ये निघते आणि 10 ते 15 मिनटं लागतात हार्डली व्यवस्थित प्रोसिजर केलं तर. फॉर्म भरायला थोडासा वेळ लागू शकतो, स्कॅनिंग वगैरे. तर हीच होती प्रोसिजर शॉप ॲक्ट लायसन कसे काढावे. नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ थोडा लॉंग झाला बट मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.